कामापेक्षा तुम्ही तुमच्या आवडीच्या आणि वैयक्तिक कामामध्ये जास्त वेळ घालवाल. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान आणि आनंद मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. घरातलं वातावरण चांगलं राहील. घरातल्या सुखसोयीच्या वस्तूंची खरेदी होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाची बोलणी सुरू होईल. प्रदूषण आणि सध्याच्या वातावरणापासून स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं आहे. वृश्चिक राशीसाठी हा काळ चांगला आहे. त्यामुळे तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरा, कारण वेळेनुसार केलेल्या कामाचे चांगले परिणामही मिळतात. या महिन्यात व्यवसायात नवीन कार्यपद्धती व्यवस्था लागू होऊ शकते. असं केल्यानं चांगले परिणाम मिळतील. पती पत्नी एकमेकाच्या मदतीने घराची व्यवस्था चांगली ठेवतील. कुटुंबातील सदस्यांमध्येही चांगले संबंध राहतील. खोकला, सर्दी आणि व्हायरल ताप यांसारख्या समस्या राहतील. दुर्लक्ष करू नका आणि लगेच उपचार करा. धनुराशीच्या लोकांसाठी समाजात आणि कुटुंबात तुमचा मान वाढेल. तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. भावांसोबत सुरू असलेल्या एखाद्या जुन्या समस्येचं निवारण झाल्याने तुम्हाला आराम वाटेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ खूप चांगला आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात चांगले समन्वय आणि सामंजस्य राहील. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल. मकर राशीसाठी सध्या पैशाची परिस्थिती ही चांगली आहे. गुंतवणुकीकडे जरा थोडं जास्त लक्ष द्या. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एखादी मोठी उपलब्धी मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळेल. घरातलं वातावरण चांगलं राहील. मित्रांसोबत एखादा कौटुंबिक गेट टुगेदर होऊ शकतो. घरातील एखादा अविवाहित व्यक्तीचं लग्न ठरण्याचीही शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ फारसा चांगला नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचा सल्ला आम्ही देतो. कुंभ राशीसाठी या काळात आर्थिक व्यवहार आणि पैशाच्या संबंधित काही ना काही गोष्टी सुरू राहतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य तुमच्यासाठी भाग्योदय देणारे ठरेल. व्यवसायात तुमच्या योजना आणि कार्यपद्धती गुप्त ठेवा. घरातील वातावरण सुखद आणि शिस्तबद्ध राहील. प्रेमसंबंधांना लग्नात रूपांतरित करण्यासाठी कुटुंबाची परवानगी मिळू शकते. जास्त कामामुळे पाय आणि कंबर दुखण्याच्या समस्या राहतील, तर थोडीशी काळजी घ्या. मीन राशीसाठी हा महिना काही संमिश्र परिणाम देणारा आहे. कितीही कठीण काम असलं तरी तुम्ही तुमच्या मेहनतीने ते सोडवू शकता. थकवा असूनही तुमची ऊर्जा कायम असते. कुटुंबातील एखाद्या वादविवादाचं निराकरण झाल्याने घरात शांततापूर्ण वातावरण राहील. व्यावसायिक कामं सुरळीत चालतील. पती पत्नीमधील समन्वय सामान्यापेक्षा खूप चांगला राहील. घरातील वातावरणही सुखद आणि सौहार्दपूर्ण राहील. डोकेदुखी आणि मानेच्या